सक्षम नागरिक मोहिमेअंतर्गत रोजनिशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर. हे उपक्रम भाग्यश्री फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये सुरू आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील हे उपक्रम सुरू असून तेथील आयुक्त, उपायुक्त, शिक्षणाधिकारी व शिक्षण विभाग या सर्वांचं अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला मिळत आहे. यामधील आत्मनिर्भर युवक उपक्रमाविषयीचे काही अनुभव शिक्षकांनी सांगितलेले आहेत. आत्मनिर्भरता म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास असणं आणि त्या आत्मविश्वासाने त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. याकरिता त्यांना शिक्षकांचं मार्गदर्शन आणि सहकार्य फार आवश्यक असतं आणि आपल्या उपक्रमामध्ये या गोष्टीला आपण फार महत्त्व दिलेलं आहे की शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध जिव्हाळ्याचे असणं. हे संबंध जेव्हा जिव्हाळ्याचे, मैत्रीपूर्ण असतात तेव्हाच विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे खऱ्या अर्थाने सक्षम घडवता येऊ शकतं. मी इयत्ता 5वीची वर्ग शिक्षिका आहे. मी जेव्हा इथे जॉईन झाले तेव्हापासून मी शाळेमध्ये बघते की बऱ्याच इथे विद्यार्थ्यांना अशी सवय होती की शाळेमध्ये उशिरा येतात विद्यार्थी, शाळेची वेळ पाळत नाही. मग 12:30ची वेळ आहे तर मुलं अगदी 1-1:30पर्यंत वगैरे शाळेत कधी कधी यायची. आणि वर्ग शिक्षक असल्यामुळे मी माझ्या वर्गापुरता तरी मी नियम केला की 12:30 किंवा जास्तीत जास्त 12:45पर्यंत तुम्ही शाळेत या, जी काय तुमची परिस्थिती असेल. एक मुलगी अशीच रोज खूप उशिरा यायची. एके दिवशी उशिरा आली, मी नियम केल्यामुळे तिला मी सांगितलं की तुला मी आज वर्गात बसू देणार नाही म्हणून, की तू खूपच उशिरा येते, रोजच उशिरा येते आणि ही सवय तुमची अशीच पुढे कंटिन्यू होत राहील. मग मी तिला म्हटलं की मी आज तुझ्या पालकांना फोन करते. घरी मी आईला फोन केला तिच्या, तर आईने असं सांगितलं की तिचे पप्पासोबत ती हॉस्पिटलला गेली होती आणि मुलीला रिझन विचारलं तर मुलीने सांगितलं की माझे आई वडील बाहेर गेले होते त्यामुळे मला यायला लेट झालं. ते आत्ता घरी आले आणि मग मी आले. तर तिला म्हटलं मी आता काय करू सांग, तुला माहिती आहे वर्गाचा नियम तर मी असा बनवलेला आहे की मी 1 नंतर वर्गात मुलांना घेणार नाही म्हणून. मग मी आता तुला वर्गात बसू देऊ की तू घरी जातेस. तर त्या मुलीच्या समोर आता हा प्रश्न होता की टीचर आता मला बसू देणार नाहीत. पण तिने ती परिस्थिती अशी हँडल केली. तिने मला हे सांगितलं की टीचर तुम्ही मला बसू देऊ नका, तुम्ही मला घरी पाठवा. तर मी म्हटलं तू असं का बोलतेस. तर तिने मला सांगितलं की जर तुम्ही मला आत्ता घरी पाठवलं तर माझ्या आई वडिलांना हे कळेल की टीचर खरंच बसू देत नाहीत आणि हिला आपण रोज शाळेत वेळेवर पाठवलं पाहिजे. तर मी तिच्या आईला फोन केला आणि मग तिच्या आईकडनं मला ह्या विरुद्ध गोष्टी कळाल्या. त्यातून हे जाणवलं की आई खोटं बोलते तिची, की नाही मुलगी हॉस्पिटलमध्ये गेली होती वगैरे. परंतु त्या घटनेतून एक असं झालं की त्या दिवसापासून ती मुलगी रोज वेळेत शाळेत यायला लागली आणि त्या अनुभवावरून जे बाकीचे अजून 3-4 विद्यार्थी रोज उशिरा शाळेत येत होते ते सर्व विद्यार्थी लवकर शाळेत यायला लागले. म्हणजे याच्यामध्ये सगळंच आहे, शिस्त आहे किंवा अचानक उद्भवलेली परिस्थिती, ह्या सगळ्याच बाबी यामध्ये कव्हर होतात. मुलांची नखे वगैरे चेक करायचे असतील किंवा त्यांना युनिफॉर्ममध्ये वगैरे म्हणजे डेली रुटीनमध्ये त्यांना जर ठेवायचं असेल तर आपल्याला ते डेली चेक करायचं. युनिफॉर्म वगैरे असेल तर डेली चेक करायचा. आणि आता माझ्या वर्गामध्ये मी असं करते की म्हणजे काही मुलं आहेत की ज्यांना 2 वेण्या बांधायला सांगितल्या जातात रोज, पण मुलं बांधत नाही. पण तरीसुद्धा आम्ही की त्यांना उद्या तू आलंच पाहिजे आणि नाही आलं तर मग थोडंफार त्यांना पनिशमेंट देतो आम्ही. पण असं नाही की मारणं वगैरे, फक्त बघ आज ती कशी दिसते, ती सुंदर दिसते यावरून उदाहरण देऊन मग ती दुसऱ्या दिवशी ती मुलं तशी करून येतात. आणि एखादा वार ठरवतो किंवा शनिवार असेल मग त्या दिवशी तुम्ही आपली नखं कापली पाहिजे. सगळ्या मुलांनी म्हणजे दाखवली जातात किंवा बघितलं जातं, आपण चेक केलं जातं. परत आता युनिफॉर्म, आता बूट शूज भेटतात आपल्याला, तर रोज मुलांचे चेक करायचे किंवा कोणी घातलेत की नाही घातलेत. अशा प्रकारे मुलांना एक तिथून सवय लावायची लहानपणापासूनच. आणि जर पहिलीपासूनच जर आपण ही जी शिस्त लावली तर ती मग 10वीपर्यंत टिकेल. मुलांसमोर आपलं पण वागणं, बोलणं आदर्शवत असावं, म्हणजे ते आपलं अनुकरण करतील. किंवा प्रार्थनेला येताना ओळीत उभे राहा, रांगेत या, वर्गातून बाहेर जाताना विचारून जा किंवा वर्गात येताना विचारून या. अशा सर्व छोट्या मोठ्या सवयींमधून त्यांच्यामध्ये शिस्त मांडली. म्हणजे माझ्या दृष्टीने, मी 9वी-10वीच्या दृष्टीने बोलते, अचानक येणारी परिस्थिती म्हणजे मुलं मधल्या सुट्टीत खेळतात, शेवटी तासाला वगैरे ते आपण असतोच शिक्षक वर्गात, पण अचानक येणारी परिस्थिती म्हणजे पडणं किंवा काय झालं तर काही मुलं काय करतात, पळून जातात. एखादा जर मॅडम मला बोलतो
मला काहीतरी करतील. आणि असं 9वी-10वीच्या बाबतीत तर बऱ्याच वेळेला घडतं, हमरी-तुमरीच्या मारामारीपर्यंत पण येतं. तर त्यांच्यामध्ये असं आपण बिंबवलं पाहिजे की काही झालं तरी मदत करता आली पाहिजे. तुला एखादा पडला तर तुला नाही विचारणार नाही, म्हणजे जेणेकरून ॲक्सिडेंटच्या बाबतीत आपण जसं बाहेर सांगतो पोलीस कंप्लेंट होईल का, मग मलाच बोलवतील का तिथे, त्यापेक्षा नको दुर्लक्ष करू. त्यापेक्षा त्यांच्यामध्ये एक मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्यामध्ये जाणीव त्याच्या बाबतीत करून देऊन तू कर, म्हणजे त्याची बाजू पण आपल्याला घेता आली पाहिजे. कारण कधी कधी भांडणं फार टोकाला पण जातात, तर त्या बाबतीत त्यांना आपल्याला थोडंसं खुला ठेवलं पाहिजे की तू काही केलं तरी आम्ही ते निस्तरून नेऊ, पण तू योग्य कर. ये बात सही है कि बहुत सारी चीज़ें जो हैं वो हम आज डिजिटल जो वर्ल्ड है उसमें हम सीख सकते हैं, जो भी डिजिटल प्लेटफॉर्म्स है वहाँ से. लेकिन स्कूल जो है यहाँ पर सिर्फ पढ़ना लिखना नहीं सीखते, क्योंकि यहाँ पर बच्चों का जो व्यक्तिमत्व है, पर्सनालिटी, वो डेवलपमेंट होता है. हम जब बीएड पढ़ते थे हमने सीखा कि ऑलराउंड डेवलपमेंट ऑफ द स्टूडेंट, ऑफ अ चाइल्ड. ये एक शिक्षक का काम, पढ़ना लिखना एक उसका हिस्सा है. ऑलराउंड डेवलपमेंट जो है वो शिक्षा का अहम उसूल है, मकसद है. तो सबसे पहले ये कि बच्चा अगर यूट्यूब से या सोशल मीडिया के प्लेटफॉर्म से आप उसको कोई चीज़ सिखा सकते हो, मैथ्स, इंग्लिश, लैंग्वेज वगैरह, लेकिन 4 लोगों में बैठना, स्कूल समाज का हिस्सा है, एक मिनिएचर ऑफ द सोसाइटी स्कूल है ना. समाज के अलग अलग जात के, अलग अलग भाषा बोलने वाले, अलग अलग सोसाइटी से आने वाले लोग यहाँ पर बच्चे मिलते हैं. उनके साथ उसको कैसा रहना है, उसका एक अनुभव उसको पूरी स्कूल लाइफ में मिलता है ना. स्कूल में स्पोर्ट्स होते हैं, स्पोर्ट्समैनशिप पैदा होती है उससे, है ना. स्कूल के अंदर डिसीजन मेकिंग है. ये तमाम चीज़ें जो है बच्चे को आप सोशल मीडिया से नहीं सिखा सकते. इसके लिए आपको स्कूल में बच्चे को लाना है, बच्चे का इंटरेक्शन होता है दूसरे लोगों के साथ. तो व्यक्तिमत्व विकास के लिए स्कूल लाइफ जो है बहुत ज़रूरी होती. त्या 4 बहिणी आणि आई वडील होते, पण अचानक वडील तिचे गेले. मग पूर्ण जबाबदारी त्या आईवर पडली. मग ही मुलगी पहिलीपासून माझ्याकडे शाळेत येत होती आणि 7वीला तिचे वडील गेले. मग त्या मुलीने आईला मदत म्हणून घर कामं करायची ठरवली. आणि ती आम्हाला हे काही माहिती नव्हतं. सुरुवातीला तिने मेमध्ये तिने ही कामं पकडली. जूनमध्ये जेव्हा 15 जूनला शाळा चालू होते मग ती मुलगी उशिरा येऊ लागली. रोज तिला 1 ते 1:30 वाजायचे. मग तिला एक दिवस विचारलं का तू एवढी लेट येते, तर तिने सांगितलं नाही मला शाळाच सोडायची आहे. मग आम्ही जाऊन तिच्या आईला भेटलो. का बरं असं हे, तर तिच्या आई म्हटली माझ्या एकटीच्या ह्याच्यावर उदरनिर्वाह मागवणं अशक्य आहे आणि म्हणून मग हिने घर कामं पकडली आहे. मग तिची मला मदत होते. मग तिला आम्ही सांगितलं असं करत जा, तिचं जेव्हा काम उरकेल तेव्हा तिला 1:30 वाजता शाळेत पाठवत जा. मुख्याध्यापकाला विचारून मग मी त्यांना सांगितलं. तर ती मुलगी हुशार असल्यामुळे ते अभ्यास कव्हर करायची. मग एक जबाबदारी म्हणून मी त्यावेळेस मग हिंदी वगैरे एक आमच्या TMCमध्ये प्रत्येकाला एक वर्ग दिलेला असतो. मग सगळे विषय तोच शिक्षक शिकवतो. मग ती मुलगी येईपर्यंत जे सोपे विषय हिंदी, इतिहास वगैरे मग असं आम्ही शिकवायचं. मग ती मुलगी तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि ह्यामुळे मग काय झालं, तिच्या आईला पण तिची मदत झाली, हातभार लागला आणि ती मुलगीसुद्धा सक्षम झाली. थँक्यू. आत्ता सध्या फक्त पुस्तकी ज्ञान गरजेचं नाही आहे. पुढे गेल्यानंतर त्यांना आयुष्य आजूबाजूच्या लोकांच्या सोबत दुनियादारीसोबत काढायचं आहे. मग अशा वेळेला जर ती सजगच नसतील तर त्यांना कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं हे नाही कळू शकत. तर आत्ताच त्यांच्यामध्ये जर आपण पेपर गेलो तर ते पुढे जाऊन बेनिफिट राहील असं मला वाटतं. मैम एक्चुअली बच्चों का जो स्टूडेंट होते हैं उनको एजुकेशन के साथ साथ में फैमिली प्रॉब्लम्स भी बहुत होते हैं. सपोज़ कभी अभी बच्चों ने एग्ज़ाम की तैयारी की है और एग्ज़ाम के टाइम पे वो अचानक बीमार पड़ गए, या कभी घर में किसी का डेथ हो जाना, वो भी एक बहुत बड़ी चैलेंज होता है स्टूडेंट्स की लाइफ में. और या फिर कोई इंसिडेंट हो जाना, जो जैसे कि मैम ने बोला कि एक्सीडेंट हो जाना, वो सारी चीज़ें, ये सारी चीज़ें बच्चों को बहुत इफेक्ट करता है और वो कभी कभी वो डिप्रेशन में भी चले जाते हैं और उन्हें फेलियर का डर लगने लगता है कि अभी हम नहीं कर सकते, नहीं कर पा रहे. तो उससे में उनकी काउंसलिंग की बहुत ज़रूरत होती है. जो वो सपोर्ट उन्हें उनके टीचर से या पेरेंट्स से या जिसे वो ज़्यादा बिलीव करते हैं, जिसके ऊपर ज़्यादा भरोसा करते हैं, जिसे अपना करीबी मानते हैं, उनके पास
या वो कोई उनका फ्रेंड ही हो सकता है, स्कूल फ्रेंड भी होते हैं, बहुत सारे फ्रेंड्स जो होते हैं उनको बहुत हेल्प करते हैं इस सब चीज़ों में। तो अगर वो उनको हेल्प मिलेगा तो वो श्योर वो आगे बढ़ सकते हैं, अदरवाइज फिर वो अपने अंदर ही उनके अंदर डिप्रेशन जो घर कर जाती वो आगे बढ़ नहीं पाते। शाळा क्रमांक 98 दिवा इथून आले। मॅडमनी जसं सांगितलं तसं मी स्वतः माझ्या घरात अनुभवलं आहे की मुलं शिक्षकांना फार अनुकरण करत असतात आणि शिक्षक जे सांगतात ते त्यांना अगदी पटत असतं, त्याला ते काही चॅलेंजेस करत नाही, शिक्षकांनी सांगितलं म्हणजे ते बरोबरच आहे असं त्यांचं म्हणणं असतं। माझा मुलगा नर्सरीला आहे, रोज शाळेत जायला रडायचा आणि असं करत करत 10-15 मिनिट तो लेटच जायचा, पण एकदा तो लवकर गेला आणि त्याच्या टीचरांनी त्याला हातावर स्टार मार्क केलं की येस आज तू लवकर आलास तर मला तू आवडला, आता तू रोज असं लवकर ये, मी तुला स्टार देणार। फक्त ते एका स्टारमुळे माझा रोज लेट शाळेत वेळेवर जातो आणि आनंदाने जातो, म्हणतो की हो माझ्या टीचरला आनंद होतो मी लवकर गेला। सेकेंडरी स्कूल नंबर 11 मोहल्ला। बच्चों के स्टूडेंट के उसमें हमेशा कुछ ना कुछ अचानक ही होता है। सबसे बड़ा काम ये होता है कि हम उनको कल जो कुछ पढ़ाए, जो कुछ उनको हमने कल पढ़ाए और उनके नोटबुक में भी लिखा दिए वर्ड्स, अल्फाज, मायने, शब्द, अर्थ सब लिखाए। अचानक हम बोलते कि बेटा कल जो हमने लिखाए थे निकालो बुक, सबके चेहरे एकदम आश-पाश हो जाते हैं कि कल का लिखे हम काफी भूल कर आ गए, अब क्या करें। और फिर वो वहाँ पर वो परिस्थिति में जो आज उनको बोलना रहा वो भूल के बैठ जाते हैं, डर जाते हैं, उसको फेस नहीं करना। दूसरी बात, जैसे ही बोलते कि भाई होमवर्क करके स्वाध्याय करके आपको कल लेकर आना है, तो कल आधी क्लास आई, क्यों? तो होमवर्क ही नहीं हुआ। तो पढ़ने के लिए जो डेली का जो रूटीन है उसके अंदर उनको परिस्थिति हैंडल कैसी करना वो नहीं आता एजुकेशन के अंदर। ये चीजें तो उनके लाइफ में आती रहती है, किसी की डेथ होती है, किसी का कुछ होता है, लेकिन रोज आना, इसीलिए 9वीं तक बच्चा आता है तो उसको पढ़ना नहीं आता। उसने क्यों परिस्थिति में हैंडल नहीं किया, पहली गई, दूसरी गई, तीसरी गई, चौथी गई, 5वीं गई, 6वीं गई, 7वीं गई, 8वीं गई, 9th में आने के बाद उसको ना मराठी आ रहा, ना हिंदी आ रहा, ना उर्दू आ रहा। सबसे मेन उसका पार्ट ये है कि उसने वहां पर जो समूह उसके पास परिस्थिति तान की आ रही थी वो हैंडल नहीं करा, ना उसने पहाड़े सीखा, ना उसने गिनती सीखा, ना कुछ सीखा। तो उसको वो कैसे हैंडल करे, इसके लिए वो क्या कर सकते। 5 घंटे सिर्फ अपने पास होता है, वो बाकी नहीं रहता, तो उसके लिए कौन सी ऐसी वो है सिचुएशन कि उसको पढ़ाने वाला कोई है नहीं, वो किस तरीके से हैंडल करे। और होमवर्क जैसे उसको बोला गया कि होमवर्क लिख कर लाओ, तो आधी क्लास गायब होती है, वो गायब ना होने के लिए उसको फेस करे कि ठीक है आज नहीं करा, मैं सर से कैसे बात करूं। और अगर उसने आज कॉपी भूल गया तो वो कैसे बोले कि मुझको एक घंटा दो, मैं 1 घंटे में करके बता देता हूँ। ये चीज उसके अंदर कैसे आए, इस पर आप शाळा क्रमांक 92 कळवा इथून बोलते। आमच्या शाळेमध्ये आताच मॅडम म्हणाल्या होत्या की अशा काही परिस्थिती निर्माण होतात, तर त्यामुळे मुलांना फारच म्हणजे पुढे त्यांच्या अडचणी निर्माण होत असतात। तर मग आमच्या शाळेतली 3री विद्यार्थिनी आहे, तिची आई म्हणजे आता आजाराने मरण पावली, त्यामुळे त्या 3रीतल्या विद्यार्थिनीला एक तिचा लहान भाऊ अगदी 1.5-2 वर्षाचाच होता आणि मग तिची शाळा बंद व्हायला लागली। आम्ही विचारलं की काय झालं, ही मुलगी शाळेत का येत नाही आहे, तर नंतर कळलं की असं असं झालं आणि वडील आता उदरनिर्वाहासाठी कामाला जाणारच। मग ते सकाळी सोडून जायचे आणि ती मुलगी ते बाळ सांभाळायची आणि घरामध्ये ती कामं करायची, थोडंफार काय असेल ते, म्हणजे फार बिकट अवस्था होती। पण जेव्हा त्यांची अडचण समजून घेतली त्या मुलीची, तर तिला त्या मुलाला घेऊन आम्हाला शाळेत पण येणं शक्य नव्हतं ना, त्या मुलीला आम्ही बसून घेऊ, अभ्यास करून घेऊ, पण त्या छोट्या बाळाचं काय करायचं। मग अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मग शेजारी वगैरेंना जरासं समुपदेशन करून त्या बाळाची थोड्या वेळ तरी सोय करण्यात आली आणि त्या मुलीला आम्ही सामावून घेतलं। आता तो मुलगा जवळजवळ 3.5-4 वर्षाचा झाला आहे, म्हणजे ती आता त्या मुलाला घेऊन येते आमच्या शाळेमध्ये बसते, कारण तिचं शैक्षणिक नुकसान होणे म्हणून शिक्षकांना देखील फार अशा त्यांच्या समस्यांना समजून घ्यावं लागतं आणि मुलांचं नुकसान होणार नाही याचा जास्त करून आम्ही लक्ष देत असतो। म्हणजे अचानक अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 1 वर्ष त्या मुलीचा जवळजवळ शिक्षणाचा खंड पडत चालला होता, अशी पण समस्या येते। बऱ्याच विद्यार्थ्यांची आई वडील सकाळी जातात आणि त्यामुळे काही मुलांना ना घरी स्वयंपाकसुद्धा करावा लागतो।
6वी 7वीच्या मुली घरात स्वयंपाक, मग अशा वेळेस ते स्वयंपाक करताना जर काही ॲक्सिडेंट झाला तर तो कसा हाताळावा हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. कारण बरीच मुलं स्वयंपाक करून त्या घरातली बरीचशी कामं करून येतात, धुणी भांडी वगैरे पण करून येतात ती मुलं. मग अशा वेळेला त्या घरात आग लागली किंवा काय झालं तर त्याच्यापासून त्यांचं कसं त्यांनी स्वतः कसं संरक्षण करायचं किंवा काय करायचं याच्याबद्दल त्यांना माहिती आपण देऊ शकतो, ते त्यांना ती द्यायला पाहिजे. मेरा नाम सुनीता पाल है, मैं आई एम इंचार्ज ऑफ KMC इंग्लिश मीडियम स्कूल नंबर 118. जैसे कि मैम अभी सर ने बोला कि हमें अगर कुछ करना है, बच्चों को डिसिप्लिन लाना है, तो सबसे पहले बच्चे घर में अपने बड़ों का ऑब्जर्व करते हैं और क्लासरूम में बच्चे टीचर्स को ऑब्जर्व करते हैं. अगर डिसिप्लिन क्लासरूम में मेंटेन रहेगा तो टीचर्स ही फॉलो करेंगे, तो फिर बच्चे अपने आप फॉलो करेंगे. 100% तो नहीं होगा, बट स्लोली एक को देख के दूसरे को देख के तीसरा अपने आप स्लोली उसमें इम्प्रूवमेंट आने ही लगती है. फॉर एग्जाम्पल जैसे हम घर में देखते हैं कि जिस घर में लोग देर से उठते हैं उस घर में बच्चे भी लेट ही उठते हैं, और जिस घर में पेरेंट्स जल्दी उठते हैं तो बच्चे भी जल्दी ही उठते हैं. एटलीस्ट पेरेंट्स अगर सुबह 5 बजे उठ रहे हैं तो एटलीस्ट बच्चे कम से कम नहीं जल्दी 5 बजे उठ सकते तो 6 या 7 बजे जरूर उठेंगे. लेकिन अगर पेरेंट्स ही अगर 10 बजे सो के उठ रहे हैं तो बच्चे आराम से 11-12 बजे उठते हैं. तो बहुत सारी चीज़ें हैं हम जो सबसे पहले हमें हमारे अंदर इम्प्रूवमेंट लाना होगा, और हमें देख के ही बच्चे धीरे धीरे सीखेंगे वो सारी चीज़ें.